श्रीमन्तं त्रिजगन्नाथं सर्वज्ञं सर्वदर्शिनं सर्वयोगीन्द्रवन्द्याङ्घ्रि वन्दे विश्वार्थदीपकं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज के, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की, काल परिवर्तनशील आहे. सातत्यानं जीवनमानामध्ये बदल होत आहे आणि अशा या परिवर्तनशील कालामध्ये मनुष्य मात्र गाफील जीवन जगतो आहे. सततची जागृती, सतर्कता आणि आपल्या ध्येयाच्या दिशेनं निरंतर केला गेलेला प्रयत्न हा मानवाला साध्याची सिद्धी करून देत असतो. आपल्या सर्वांना एक धडा होता शाळेमध्ये, आम्हाला तरी होताच, की द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवांना आपल्या जवळची सगळी शस्त्रास्त्रांची विद्या प्रदान केली आणि सगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं ज्ञान दिल्यानंतर द्रोणाचार्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घेण्याचा एक उपक्रम घेतला. कौरव होते, पांडव होते, सगळे होते आणि त्या परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे सगळे उपक्रम त्यांनी त्या परीक्षेमध्ये घेतले आणि शेवटची परीक्षा, बोर्डाची परीक्षा म्हणून त्यांनी जिथं ते सगळे उभे होते तिथून दूर अंतरावरती एक विशाल वृक्ष होता आणि त्या झाडावरती एक मातीचा पक्षी, कसला पक्षी? मातीचा पक्षी त्यांनी एक विशिष्ट अवलंबनाने बांधला होता आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या शिष्यांना मी धनुर्विद्या शिकवलेली आहे, धनुष्य आणि बाण कशा प्रकारे हाताळायचं, कसं चालवायचं सगळं सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे आणि आता तुम्ही लोकांनी परीक्षा द्यायची आहे, त्या पक्षाचा डोळा फोडायचा. काय फोडायचं? हेच तुमचा बोर्डाचा पेपर आहे. असं सांगितल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या नंबरानुसार येऊन राहत होता. द्रोणाचार्य विचारायचे समोर काय दिसतंय? कोणी म्हणायचं झाड दिसते, कोण म्हणायचं पलीकडचं डोंगर दिसते, कोण म्हणायचं आकाशात जाणारे पक्षी दिसायला लागल्यात, कोण म्हणणार पुढनं मागणं जाणारे दुसरे काहीतरी वस्तू, व्यक्ती, झाडं, वनस्पती दिसायला लागल्यात. असं वेगवेगळी उत्तरं दिली. शेवटी युधिष्ठिर, भीम ह्या सर्वांना विचारलं. त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त पक्षी दिसतोय. काय दिसतोय? पण जेव्हा अर्जुनाचा नंबर आला, त्या अर्जुनाला विचारलं, अर्जुना हे पार्थ तुला काय दिसतंय समोर? त्यावेळेला पार्थ म्हणाला, अर्जुन म्हणाला की गुरुदेव मला झाडं दिसत नाहीये, मला डोंगर दिसत नाहीये, मला दुसरं काही दिसत नाही, मला पक्षी देखील दिसत नाहीये, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय ज्याचं भेदन मला करायचं. तसंच साधक असतात. त्यांना जे साध्य सिद्ध करायचं आहे, ज्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे, ज्या साध्याची सिद्धी करायची आहे त्यालाच त्यांनी दृष्टीपथामध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच दिशेनं त्यांची वाटचाल असते. पूज्यवर आचार्यवर्य श्री वर्धमान सागरजी महाराज, ज्यांनी संपूर्ण प्रकारच्या आपल्या जबाबदारीतून मुक्तता प्राप्त करून घेतली, कर्तव्यापासून ते आता आपल्या आपल्या गणपोषण रूप कर्तव्यापासून मुक्त होऊन आत्मसंस्कार कालाच्या दिशेनं वळलेले आहेत. काल किती काळ सांगितले होते तुम्हाला? कुठले कुठले? दीक्षा, रिक्षा, शिक्षा. कुठले? पहिला काळ कोणता? दीक्षा काळ. दुसरा शिक्षा काळ. तिसरा गणपोषण काळ. चौथा, वही बंद करा. चौथा आत्मसंस्कार काळ. पाचवा उत्तमार्थ काळ, त्यालाच संलेखना काळ देखील म्हणतात. असे 5 काळ. तर आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवल्या
आणि आत्मसंस्कार काळाच्या दिशेनं ते पुढं वाटचाल करू लागले. बघा, जगात अनंत जीव आहेत. कंटाळा आलाय काय? महाराजांनी घालवलाय सगळा कंटाळा, वर्षभराचा कंटाळा घालवलाय. जगामध्ये अनंत जीव आहेत, पण सगळे जीव, बहुतांशी जीव, हाताच्या बोटावर मोजण्यासारखे थोडे जीव सोडले तर बहुतांशी जीव मोहाच्या जंजाळामध्ये असे गुरफटलेले आहेत. आपल्या कन्नडमध्ये एक म्हण आहे की, सोमळदाग नना तडकदंगी, काय म्हणतात की ते असंच आहे ना, म्हणजे शेंबडात मासे अडकल्यासारखं. शेंबूड दिसतंय जरा, मासे आहे लहानशी, परंतु जरा दिसायला असणारं ते मल आणि छोटीशी असून सुद्धा ती माशी त्यात एकदा चिकटली, त्यात एकदा अडकली की प्राण सोडते, पण त्यातनं निघणं काही जमत. असंच हे संसारी जीव आहेत. तडफडतात, तगमगतात, त्यातनं कधी एकदा सुटका होऊ दे असं म्हणत असतात, पण त्यातनं सुटणं सगळ्यांना जमत नाही. कधीच जमत नाही असं नाहीये, पण जेव्हा जेव्हा आपण मनात आणू त्या प्रत्येक वेळी ते जमतंच असं मात्र नाहीये. पण काही विरळेच भाग्यवान भव्य जीव असे आहेत ज्यांनी सगळ्या मोहपाशाला छिन्न भिन्न करून टाकलं, ज्याने आपल्या साध्यालाच आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष ठरवलेलं आहे, अंतिम ध्येय ठरवलेलं आहे आणि त्या दिशेनं वाटचाल चालू केलेली आहे. आपल्या हजारो आचार्यांपैकी भगवान महावीर स्वामींनंतर हजारो आचार्य झाले, एकापेक्षा एक प्रतिभावान, एकापेक्षा एक ज्ञानी, एकापेक्षा एक बुद्धिवंत आचार्य. आणि त्यातच एक आचार्य होऊन गेले ज्यांना जिनेंद्र बुद्धी म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? जिनेंद्र बुद्धी. इतकी ज्यांची तीक्ष्ण प्रज्ञा होती, तीक्ष्ण ज्ञान होतं, ज्यांची चरणांची पूजा स्वर्गातल्या देवांनी केली होती, म्हणून ज्यांना पूज्यपाद आचार्य या नावाने आपण ओळखतो. स्वाध्याय करणारे लोक त्यांना पूज्यपाद आचार्य म्हणून ओळखतात. ज्यांचे इष्टोपदेश, समाधीतंत्र, शांतीभक्ती आदी सगळ्या अनेक प्रकारच्या महान ग्रंथांची, रचनांची आपण सगळेजण अत्यंत आनंदाने आराधना करतो. असे पूज्यपाद आचार्य गृहस्थ आश्रमामध्ये होते. अर्थात दीक्षेच्या पूर्वीची एक घटना त्यांनी पाहिली आणि त्यांना प्रपंचापासून, घर गृहस्थीपासून वैराग्य झालं. काय घटना बघितली? ते पाणी आणण्यासाठी विहिरीला चालले होते. गृहस्थ अवस्थेमध्ये होते, अजून दीक्षा घेतली नव्हती, आणि पाणी आणण्यासाठी ते विहिरीला चालले होते. आणि विहिरीजवळ त्यांनी एक दृश्य बघितलं आणि ज्यानं त्यांचं मन हेलावलं. प्राणी मात्रांचा मोह किती जटिल आहे, परिणाम किती कुटील आहेत, हे पाहिल्यानंतर खरोखरच त्यांना विरक्ती उत्पन्न झाली. त्यांनी काय पाहिलं? त्या विहिरीजवळ एक साप होता, साप, मोठा साप. आणि त्या सापानं आपल्या पोटाचा खळगा भरण्यासाठी, भूक मिटवण्यासाठी धावपळ करून, नाना प्रकारची खटाटोप प्रयत्न करून एक बेडूक तोंडामध्ये धरला होता. काय धरला होता? एक बेडकाला धरलं होतं त्यानं. आता ते गिळणार होतं, निम्म अर्ध गिळलं होतं. ह्या तर घटना सामान्य झाल्या. बऱ्याच वेळेला, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांनी हे सगळं बघितलेलं आहे. त्यात काय आश्चर्य आहे महाराज? पण पूजपाद स्वामींनी त्याच्या पुढचं जे दृश्य पाहिलं, त्यानं प्रपंचापासून, घर गृहस्थीपासून त्यांना विरक्ती निर्माण झाली. त्या सापानं अर्धा अधिक बेडूक गिळलेला आहे, तोंडाकडचा थोडा हिस्साच त्या बेडकाचा बाहेर राहिलेला आहे. आणि त्याच वेळी तो साप त्या बेडकाला हळूहळू आत घेत असतानाच त्या बेडकाच्या समोरून एक कीटक चालला होता. किडा. काय चालला होता? एक बारीक कीटक, एक बारीक किडा चाललेला होता. आणि अर्ध्यापेक्षा जास्त गिळलं गेलेलं ते बेडूक आणखीन जरा झेप घेऊन बाहेर खेचण्याचा प्रयत्न करून त्या किड्याला कसं खाता येईल त्याचा प्रयत्न करत होतं. काय प्रयत्न करत होतं? ते समोरून चाललेला किडा कसा गिळता येईल, त्यानं मला कसं पोट भरता येईल, स्वतः ते दुसऱ्याच्या पोटात चाललंय, पण प्रयत्न काय चालू आहे? प्राणी मात्रांची हीच दशा आहे. संसारी प्राण्यांची हीच दशा आहे. मृत्यूरूपी सापानं आम्हाला गच्च विळका घालून अगदी जकडून ठेवलेलं आहे, तरी सुद्धा हे पाहिजे, ते पाहिजे, असलं पाहिजे, तसलं पाहिजे, एवढं पाहिजे, तेवढं पाहिजे, आत्ता पाहिजे, नंतर पाहिजे, हे सारखं निरंतर पुढं झेपावायचं आणि त्याला खेचायचा प्रयत्न करणे, हे संसारातल्या प्राणीमात्रांचं सतत चालू आहे. पण काही महानुभाव, काही पुण्यात्मा, काही पुण्यश्लोक जीव असे असतात की ज्यांच्याकडं सर्व काही असून देखील, भरपूर काही असून देखील, ते अत्यंत सहजतेनं त्या सगळ्याला सोडून देतात. आचार्य पूज्यपादजी महाराजांनी इष्टोपदेश ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक सांगितला. कंटाळा आलाय का? पूज्यपाद स्वामी म्हणतात,
न मे मृत्यु कुतो भीतिर न मे व्याधी कुतो व्यथा नाहम बालो न वृद्धोहम न इवैतानि पुद्गले. एक तत्वार्थाचा अर्थ तत्वार्थ सूत्र ग्रंथ नव्हे. तत्व म्हणजे स्वभाव, अर्थ म्हणजे वस्तू. उदाहरणार्थ कारलं हे आहे अर्थ म्हणजेच वस्तू, आणि तत्व म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे गोडपणा. चुकलं काय? कारलं गोड असते? कसलं असतंय? तर कारल्याला म्हणायचं अर्थ म्हणजे वस्तू. अर्थ शब्दाचा अर्थ पण होतोय. अर्थाचा अर्थ पैसा पण होतोय, अर्थव्यवस्था. अर्थ शब्दाचा अर्थ वस्तू देखील होते, अर्थाचा अर्थ कल्याण देखील होते. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तर अर्थ म्हणजे वस्तू आणि तत्व म्हणजे त्याचा स्वभाव. अर्थ म्हणजे कारलं आणि तत्व म्हणजे त्याचा कडूपणा. तर ज्यांनी जीवादी 6 प्रकारचे द्रव्य किती आहे? किती आहेत द्रव्य? इथं तर अनेक द्रव्य बसलेले आहेत. मग 6च कसे? द्रव्य अनंत आहेत, द्रव्याचे प्रकार 6 आहेत. सगळं स्पष्ट झालं पाहिजे. आपले तळहात बघू सगळ्यांनी. बघितला? महाराज एवढे दिवस आम्ही ज्योतिषाला दाखवलो करू, स्वतः कधी बघितलोच नव्हतं. बघितलं? आपले तळहात आपण सर्वांनी बघितले. ह्या तळहातावरच्या रेषा स्पष्ट जशा दिसतात तसं जिनवाणीच्या प्रकाशामध्ये विश्व व्यवस्था आणि वस्तू स्वरूप आम्हाला स्पष्ट दिसलं पाहिजे, अशी या जिनवाणीची महिमा आहे. पण त्याच्यासाठी आम्ही रोज थोडा थोडा स्वाध्याय करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? महाराज तुम्हाला कालच सांगितलंय आम्ही. काय? आम्हाला बरोबर आहे, बोला लागलाय, बोला. आम्हाला मरायला सवड नाही. सैक सवड येईल महाराज ना. मग काल सांगितले की सवड लागते का, काय करायला लागते. पूजपाद आचार्य देव सांगतात की ज्या भाग्यवंतानं जिनेंद्र देवांच्या उपदेशाच्या माध्यमातून, जिनवाणीच्या माध्यमातून, निर्ग्रंथ गुरूंच्या चरणामध्ये शरण येऊन वस्तू स्वरूप आणि विश्वव्यवस्थेचं संपूर्ण रेखांकन करून घेतलेला आहे, वस्तू स्वरूप जाणून घेतलेला आहे, तो काय विचार करतो? नमे मृत्यू, निश्चयानं माझं मरणच नाहीये. जन्म मरण होते ते पर्यायाच्या अपेक्षेनं. कोणत्या अपेक्षेनं? कथा सांगू राजाराणीची? कथा भरपूर झाल्यात आता, बरोबर. मी पण सांगेनच प्रसंग पडल्यानुसार, प्रकरणानुसार. पण आता वस्तू स्वरूप तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आचार्य सांगतात की निश्चयाच्या अपेक्षेनं मला मरणच नाही आहे. कारण मी कोण आहे? मी ज्ञानदर्शन चैतन्यमय आत्मा आहे, जीव आहे. आत्मा म्हणा, जीव म्हणा, एकच गोष्ट. जल म्हणा, पाणी म्हणा, उदक म्हणा, अंबू म्हणा, अंबस म्हणा, अनेक नाव आहेत पाण्याची. तसं आत्मा, जीव सगळे एकच. आणि मग मी अनादी अनंत अजर अमर अविनाशी स्वभावी जीवद्रव्य. वास्तवात जीवद्रव्याचा कधीच विनाश होत नाही. कोणत्याही द्रव्याचा कधीच विनाश होत नाही. त्याचं रूपांतरण होतं, पर्यायांतरण होतं. एखादी व्यक्ती आहे, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये, निम्न मध्यमवर्गीय आहे, आणि त्या व्यक्तीनं कधी लग्नामध्ये त्या व्यक्तीला 1 तोळ्याचं काहीतरी चेन घातलं होतं गळ्यात. कोण घातलं होतं? सासरवाडीवाल्याने. जीवनात चैन असू दे नसू दे, पण गळ्यात चेन पाहिजेच. बघा कसला अट्टहास. आणि मग चेन घालून घालून आता त्याला कंटाळा आला होता. आता त्याला दुसरा अलंकार पाहिजे होता, पण दुसरं नवीन सोनं घ्यायला त्याच्या ऐपत नव्हती. तो गेला सोनाराकडं, गळ्यातली चेन काढून दिला आणि त्यानं सांगितला, बाबा रे मला याची अंगठी करून दे. काय करून दे? हे मोड आणि याचं काय करून दे? अंगठी करून दे. सोनारानं ती चेन घेतला, त्याच्या प्रक्रियेला अनुसरून सगळी प्रोसेसिंग केला आणि त्याच्या हातात अंगठी दिला. चेन कुठं गेली, अंगठी कुठून आली आणि सोन्याचं काय झालं? मागचे सांगा की. महाराज सांगायचं कंत्राट सगळं पुढच्यांना. बोला बोला. चेन कुठं गेली, अंगठी कुठून आली आणि सोन्याचं काय झालं? मी सांगू? सांगा. तुम्हाला त्यासाठीच आणले. सोनं कुठंही गेलेलं नाहीये. सोनं आहे तेच आहे. तुम्ही बरोबर सांगितलं. ते सोनं जे आत्तापर्यंत चेनच्या रूपामध्ये होतं
त्या चेन अवस्थेचा विनाश झाला, अंगठी अवस्थेचा उत्पाद अर्थात उत्पत्ती झाली आणि मागची अवस्था जुनी अवस्था मिटली, नवीन अवस्था उत्पन्न झाली. पण जुनी आणि नवीन दोन्ही अवस्थेमध्ये कायम असणारं, ध्रुव असणारं, शाश्वत असणारं सोनं तेच आहे. बरोबर. तसं मागच्या जन्मी आम्ही नारकी, देव, मनुष्य, पशु ज्या कोणत्याही पर्यायात होतो, अनादी काळापासून अनंत पर्यायांमध्ये सगळीकडे चारी गतीत भटकलो. आज मनुष्य गतीमध्ये आहे. भविष्यात जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत मनुष्य आदी गतींमध्ये आम्ही आमच्या मती गतीनुसार जाणार आहे. परंतु ह्या सगळ्या पर्याय उत्पन्न होणार आहेत, नष्ट होणार आहेत, पण जीव हा मीच कायम आहे. मग जसा मी अनादी अनंत आहे तसे तुम्ही पण तुमचे अनादी अनंत जीवद्रव्य आहातच. म्हणून आचार्य पूजपाद स्वामी म्हणतात, नमे मृत्यू, मला मरणच नाहीये. कुतो भीती, मग कशाची भीती? बघितलात काल महाराजजी आपल्यामध्ये उपस्थित होते या वेळेला. आज ते आपल्या देहानं उपस्थित नाही आहेत या जागेच्या अपेक्षेने. परंतु काल आपण त्यांना पाहत होतो, आज सकाळी जाताना पाहत होतो. कोणती चिंता होती का त्यांच्या चेहऱ्यावरती? कोणती भीती होती मरणाची? काल सांगितलं होतं, भोगी को मौत छोड़ती नहीं और योगी को मौत छेड़ती नहीं. मरण सुद्धा त्यांना घाबरत. योगींद्रांना मरण सुद्धा घाबरूनच असतं. कारण अरहनाथ तीर्थंकरांच्या स्तुतीमध्ये आचार्य समंतभद्र भगवंतांनी सांगितलं, अंतकः क्रंदको नृणाम जन्म ज्वर सखः सदा त्वामंत कांतकम प्राप्य व्यावृत्तः कामकारत. म्हणजे आचार्य समंतभद्रजी महाराज अरहनाथ तीर्थंकरांची स्तुती करताना म्हणतात की, प्रभो, या संपूर्ण विश्वातल्या अनंत प्राण्यांच्या वरती हा मृत्यू जन्म आणि रोगाला आपला सहाय्यक बनवून राज्य करतोय. आमच्यावर राज्य कोण केलं आजपर्यंत? मुघलांनी केलं, आदिलशाहीने केलं, निजामशाहीनं केलं, कुतुबशाहीनं केलं, पोर्तुगीजांनी केलं, इंग्रजांनी केलं. हे लोकव्यवहारानं झालं. पण अनादी काळापासून आम्हा तुम्हा सर्व संसारी जीवांच्या वरती खऱ्या अर्थानं जर कोणी राज्य केलं असेल तर ते मृत्यूनं केलेलं आहे. कोण केलेलं आहे? आणि मृत्यूनं हे सगळं राज्य करत असताना जसं राजाला मंत्री, सरदार, अमुक तमुक असतात, तसं त्या मृत्यूनं जन्माला आणि रोगाला आपला मित्र बनवून, आपला सहाय्यक बनवून या सगळ्या संसारी जीवांच्या वरती अधिराज्य गाजवलेलं आहे. अरहनाथ तीर्थंकरांना समंतभद्र आचार्य म्हणतात की, प्रभो, अशा त्या मृत्यूनं संसारी प्राण्यांना जन्म आणि रोगाच्या सहायतेनं छळलेला आहे, पिळलेला आहे, भयंकर यातना दिलेल्या आहेत. पण हे नाथ, हे प्रभो, त्या मृत्यूचा सुद्धा मृत्यू तुम्ही करवलात. ते पाहून तो मृत्यू आश्चर्यचकित होऊन राहिलेला आहे. ही तुमची महिमा आहे. मग पूजपाद स्वामी सांगतात, नमे मृत्यू, मला मरणच नाही तर भय कशाच? पर्याय बदलणार आहे, अवस्था बदलणार आहे. काल मी बालक होतो, आज युवा आहे, भविष्यात कदाचित म्हातारा होईन. महाराज, कदाचित म्हणजे काय कायम तरुणच राहणार आहे का तुम्ही? तसं नाही. कदाचित म्हातारपणाच्या आधीच जावं लागेल. काय सांगता येतं? सांगता येते? निनिरणम मणिक मदिद्दा हर्याग्र गट बिदिद्दा ಈಗ मगाशी फोन ಮಾಡಿದ್ದ ಈಗ ಹೆಂಗಾನಾಯ್ತು म्हणतो की आपण बऱ्याच वेळेला म्हणत नाही. अकस्मात होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. या कर्मभूमीमध्ये भरत ऐरावत क्षेत्रामध्ये अकाल मृत्यू कुणाचाही होऊ शकतो, एक विशिष्ट नियम सोडली तर. आणि म्हणून पूजपाद देव सांगतात, निश्चयानं मला मरणच नाही, व्यवहारानं संसार पर्यायाच्या अपेक्षेनं जन्म मरणाची पीडा आहे, पण निश्चयानं मला मरणच नाही, कारण मी ज्ञानदर्शन चैतन्यमयी अनादी अनंत अजर अमर अविनाशी जीव आहे. मग भीती कशाची? नमे व्याधी कुतो व्यथा, निश्चयानं मला कोणती व्याधीच नाही आहे, मग व्यथा कशाची? ना हम बालो न वृद्धोहम न युवयता नि पुद्गले, ना मी बालक आहे, ना वृद्ध आहे, ना युवा आहे. पण हे सत्य स्वीकारणं सर्वांनाच जमत नाही. आज बरीच माणसं अशी आहेत, आमच्या परिचयातले आहेत, आमच्या आसपास वावरणारे आहेत, ज्यांना म्हातारपणाची लक्षणं दिसत आहेत, पण त्यांना ते मान्य होईना. मग मान्य होईना म्हणून काय करायला लागलेत त्याने? गोदरेज हेरडायला लागाव. प्राचीन इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर कितीतरी असे महापुरुष, शलाका पुरुष होऊन गेले, ज्यांनी डोक्यातला एक पांढरा केस पाहिला तर षटखंड पृथ्वीचं साम्राज्य एक झटक्यात सोडून दिलं आणि निर्ग्रंथ दिगंबर जैनेश्वरी भगवती मुनिदीक्षा ग्रहण केली. पण आज माणसांची केस पांढरे होईनात म्हणण्यापेक्षा होऊ देनात.
पण केस काळी केल्यामुळं म्हातारं व्हायचं राहणार? हां, हे पर्यायाच्या अपेक्षा नाही. द्रव्यना बालक आहे, द्रव्यना युवा आहे, द्रव्यना म्हातारा आहे, द्रव्य अनादि अनंत आहे. द्रव्य मीन्स जीवद्रव्य, जो गुणपर्यायांचा आश्रयभूत आहे असा मी जीवद्रव्य आहे. तुम्ही सुद्धा जीवद्रव्य आहात. द्रव्याला कोणतीही कालमर्यादा नाही, तो सार्वकालिक आहे, अनादि अनंत आहे. परंतु असं असून देखील ह्या पर्यायामध्ये, या अवस्थेमध्ये जे रूपांतरण व्हावं लागलंय त्याला मात्र आपण स्वीकार करत नाही. बरेच लोक असे होऊन गेले ज्यांना दीक्षा घेणं, संन्यास घेणं जमलं नाही, जमणार नव्हतं, जमणं शक्य नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी आपल्या म्हातारपणाची लक्षणं पाहून आपला सगळा कारभार, जबाबदाऱ्या पुढच्या पिढीकडे दिल्या आणि ते घरातच श्रावक धर्माचा अंगीकार करत धर्म अनुष्ठान करत राहिले. पण बरेच मोही लोभी जीव असे असतात ज्यांची मान लटलट लटलट कापा लागल्या, डोळ्याला ऐकू येईना, कानाला दिसना, केस काळे झाले, दात हलू लागले. काय उरपाट झालं काय? म्हणजेच याचा अर्थ तुम्ही सगळेजण फक्त कानानं नव्हे ध्यानानं ऐकायला लागलं. मान हलत आहे, डोळ्याला दिसायचं कमी आलं, कानाला ऐकू येईनासं झालं. असं सगळं इंद्रिय सगळे निकामी होत असताना देखील त्यांना किल्ली मात्र द्यायचं होईना बघा पुढं. इतका ममत्व भाव, इतका मोह, इतका अहंकार, मी केलोय, हे माझा आहे, मी, माझा आणि मला. ऐकायला लागलोय आपण सगळेजण. किती गोष्टी झाल्या? किती झाल्या? 3 गोष्टी. मी, माझं आणि मला. जे आहे ते सगळं मीच आहे, जे आहे ते सगळं माझंच आहे आणि जे पुढं होईल ते पण सगळं माझंच असलं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे. पण किती जरी मिळालं तरी सगळं, महाराजजी नेहमी सांगतात काय, असं कुठल्या गावात झालंय काय, अमुक गल्लीतल्या आजी सगळंच बिलवर, पाटल्या, गंटन, चप्पल, हार सगळंच घेऊन गेले? झालंय कुठं असं? नेहमी महाराज म्हणतात असं कुठल्या गावात झालंय का अमुक गल्लीतला आज्जा ऊसाचं बिल, सोयाबीनचं बिल पाकच घेऊन गेला जाताना? शक्य आहे? काहीही शक्य नाही. ज्या देहाला जीवनभर धारण केलं गर्भापासून ते मृत्यूपर्यंत, तो देह सुद्धा इथंच पडून राहिला, मातीत मिसळला, पण माणसाची मूर्छा काय जात नाही. ममत्व भाव, माझापणा, पण या सगळ्या गोष्टी इथंच पडणार आहेत. पण तरी देखील त्याची मूर्छा सुटत नाही. आता आपलं आपण बघायचं, एकदम मी म्हणतो भले भगवंतांच्या समान वीतरागता जरी नाही आली आपल्यात आत्ता, किमान एक अंशानं तरी त्या दिशेनं पाऊल टाकूया. शक्य आहे का नाही? नाही आहे. पण मी, माझा आणि मला या सगळ्या गोष्टी जोपर्यंत किमान पूर्ण सुटायच्या राहू देत, कमी तरी जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं शांतीचा लाभ होऊ शकणार. एक प्रसंग मी नेहमी सांगतो, वास्तविक तो गुरुदेवांच्याकडून ऐकलेला आहे. सगळं त्यांचंच आहे, माल त्यांचा आहे, काउंटर फक्त आपण लावलंय. आचार्य महाराज एक प्रसंग सांगायचे, सन्मती सागर आचार्य देव. असंच एका गावात एका गृहिणींच्या घरातलं विरजन मोडलं. वर्षानुवर्षांचं चालत आलेलं आजी पणजीपासून ते विरजन, वास्तविक ते विरजन अभक्ष आहे. काय आहे? अभक्ष. शांतता, शांतता. आणि मग आत्ताच चाललो होतं बघा, मी, माझा आणि मला. हे तर काय जागायचं 7-12 बी आपल्याकडं नाही, ग्रामपंचायतची जागा आहे. त्यात पण तुला तिकडं होता येते की नाही, मला इकडं होता येते. ज्ञान अवघड येते निल्याला हेड रे, हे ज्ञान माडू हेड रे. काय झालं मग? आणि मग विरजन मोडलं. आता विरजनला काय करायचं, तर शेजाऱ्यांच्यातनं जरा आणावं, तर शेजारच्या सासूबाईला एक खाट होत्या. पण योगायोगाने त्या दिवशी आठवडा बाजार होता आणि त्या सासूबाई गेल्या त्या आठवडा बाजारला. आणि त्यांच्या सूनबाई नवीन नवीन आल्या होत्या, 5-7 महिने झाले होते नांदायला येऊन. मग ते शेजारच्या गृहिणी पदराखाली एक वाटी घेऊन, लहानशी वाटी घेऊन विरजन घ्यायला त्या सुनेकडे आले की सासू नाहीत ते बघून. आत जाऊन त्या सुनेला त्यांनी विरजन मागितलं. 1-2 थेंब दही ताक काहीतरी द्या म्हणले त्यांच्या पद्धतीला अनुसरून. मग ते सूनबाई नवीन आले होते, ते म्हणले अहो आमच्या आत्याला वांड आहे, तो लगेच मला रागवतील, कावतील, अमुक तमुक, आणि त्याने आल्यावर त्यांच्याकडनंच घ्या, मी काही देत नाही. मग ती शेजारीने आल्या होत्या, त्या पण जरा चिकट होत्या. त्यांनी म्हणले काय नाही, आता आत्या गेल्यात बाजारला, त्यांना यायला वेळ लागेल, त्यांनी यायच्या आधी 2 थेंब द्या, मी चटकन जातो. नाही वय करत शेवटी ना इलाज असतो, भीड मोडवली नाही. 2 थेंब त्या सुनबाईंनी त्यांच्या वाटीत घातलं की त्यांनी पदराआड घातलं. बाहेर आल्या
अंगणात ह्यानी बाहेर यायला. तुम्हाला माहित आहे म्हणा हे विरजन पदराखाली वाटी झाकून घेऊन बाहेर अंगणापर्यंत यायला नाही. आत्या तिकडं आल्याच की अंगणात. इन्ना आत्या म्हणली यान वय कधी काय घेऊन चालल्यास हे पदराआड. काय नाही काय नाही कसं दाखव पहिला म्हणले. आजीचा आवाज बी करडा होता. ते शेजारीने घाबरली. शेवटी काढून दाखवली. काय नाही आमच्या घरातलं जरा विरजन मोडलं होतं म्हणून तुमच्याकडे चालतो म्हणा लागली. पण तुम्ही नव्हता म्हणून तुमच्या सुनबाईकडनं 1-2 थेंबच दही घेऊन चाललोय, ताक घेऊन चाललोय. आज चल म्हणली पहिलं. आत्या काय म्हणली वाळगनडे आज चल. पार बर्शन कट्ट्यापर्यंत त्या सुनबाईला त्या शेजारणीला घेऊन गेली. ते बर्शन कट्टे मेगेड म्हणली इथं वाटी, इथं ठेव वाटी पहिला. ती शेजारणीनं ठेवली. मग आत्यानं स्वतःच्या हातानं घेतली आणि मग शेजारणीच्या हातात दिली. हा इन होग म्हणली. आ की कोडं की यार ಹೊರಗಿನ बंद ही की इल्ली हुट्टी दळा की बहुतेक. हा मी माझं आणि कर्तृत्व भाव स्वामित्व भाव. आचार्य वर्य श्री वर्धमान सागरजी महाराजांनी आपल्या गणपोषण काळामध्ये 35 अधिक दीक्षा दिल्या. पण जात असताना कुठल्याही शिष्याप्रती व्यामोह न ठेवता आज सकाळी सर्व श्रावक श्राविकांना दर्शन करून बाहेर घालवल्यानंतर संपूर्ण संघाला त्यांनी अत्यंत शुभाशीष दिला, मार्गदर्शन केलं. आणि शेवटचं वाक्य त्यांनी संघाला सांगितलं की पिंची कमंडलूचा मान राखा. काय सांगितले? पिंची कमंडलूचा मान राखा. सगळ्या चर्चा झाल्या. सगळ्या संघाचा कंठ दाटून आला होता. अश्रू वाहत होते. पण हे अश्रू वाहत असले तरी देखील प्रशस्त रागाचे होते. हे विषयानुरागाचे नव्हते, गुणानुरागाचे होते. असले तरी सुद्धा ते एक प्रकारे बंधालाच कारण होते. तरी देखील संसार भ्रमणाला कारणभूत ठरणारे नव्हते. महाराज खाली आले, मंदिरात गेले, गर्भगुडीमध्ये प्रवेश केला. दर्शन करून उठत असताना त्यांनी भगवंतांच्या समोर एक वाक्य बोलले. भगवंतांना म्हणाले, मोक्षाला जाऊपर्यंत माझी ताकद अशीच वाढत राहू दे. बघा हे वाक्य आहे त्यांचं. आज सकाळचंच, आता 4:45 वाजलेले आहेत, सकाळी 8:15च्या दरम्यान त्यांचं हे वाक्य. माणसं मरण म्हणजे घाबरून चळा कापायला लागतात. पण हा योगी मृत्यूला आव्हान देत त्या उत्तमार्थाच्या दिशेनं वाटचाल करणारा परमार्थ पथाचा पथिक प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आहे की मुक्ती प्राप्त होऊपर्यंत, मोक्षाला जाऊपर्यंत माझी ताकद अशीच वाढत राहू दे. आणखीन काय मागितलं नाही. मला मृत्यू लवकर येऊ नये, मी असाच आणि 100-200 वर्ष जगत राहू दे, माझी तब्येत चांगली होऊ दे, माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, माझा उदो उदो होऊ दे, जय जयकार होऊ दे. अक्षर नाही त्या गोष्टीच. फक्त मला डोळा दिसतोय. अर्जुन काय म्हणला? मला पक्षी सुद्धा दिसत नाही, मला फक्त डोळा. म्हणजे जे भेदायचं आहे, जे साधायचं आहे ते दिसतंय. तसं यांना, अर्जुनाला पक्षाचा डोळा भेदायचा होता, यांना जन्म मृत्यूचा विळका भेदायचा आहे. म्हणून त्यांनी प्रभूंना प्रार्थना केली की मोक्षाला जाऊपर्यंत माझी ताकद अशीच वाढत राहू. बघा असली निस्पृहता, अशी निर्भयता. म्हणून पूजपाद स्वामी सांगतात, नमे मृत्यू कुतो भीती. मला मरणच नाही निश्चयानं, तर मग भीती कशाची बाळू? जगामधले सगळे लोक बऱ्याचपैकी 7 प्रकारचे भय सांगितले, पण त्या जगातले सगळे लोक जास्तीत जास्त जर कोणत्या गोष्टीला भीत असतील तर ते आहे मृत्यू. कशाला भीतात? तुम्ही कोण घाबरत नाही वाटतं बहुतेक, लय धाडशे. त्यामुळेच महाराजांची पण भीती गेली का काय? जगातले सगळे जीव, बहुतांशी जीव मरणाला घाबरतात. पण निर्घ्रंथ योगी, ज्यांनी वस्तू स्वरूपाचं अधिष्ठान प्राप्त करून घेतलेलं आहे, त्यांना मृत्यू देखील घाबरतो. अशी त्यांची जीवनलीला, अशी त्यांची कार्यलीला, अशी त्यांची कार्यशैली असते. एका विचारकाने 3 गोष्टी एका ठिकाणी सांगितल्या आणि ते सांगत असताना त्यांच्या वचनामृताचं, त्यांच्या त्या उपदेशाचं, त्यांच्या त्या बोधवाक्यांचं शीर्षक आहे कल्याण हो जाएगा. हेडिंग काय आहे म्हणा? कोणाचं? जो त्या दिशेनं वाटचाल करेल त्याचं. ते म्हणतात
जीवित रहना है तो भोजन जरूरी है. काय म्हणतात ते? जीवित रहना है तो भोजन जरूरी है, इसलिए भोजन नहीं, भोजन की आसक्ति छोड़ दो, कल्याण हो जाएगा. भोजन सोडून चालणार नाही आपल्याला, पण असलंच पाहिजे, तसलंच पाहिजे, मीठच नाही, तिखटच नाही, गोडच कमी झालंय, असं झालंय, तसंच, ह्या सगळ्या प्रकारची मूर्छा सोडून देऊन फक्त पोट भरण्यासाठी, शरीर बल वाढवण्यासाठी आणि त्या शरीराच्या माध्यमातून स्वपर कल्याणकारी कार्य करण्यासाठी आपण भोजन करूया. जीवित रहने के लिए भोजन जरूरी है, इसलिए भोजन नहीं, भोजन की आसक्ति छोड़ दो, कल्याण हो जाएगा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते सांगतात, गृहस्थ जीवन जीते हो तो आप संपत्ति के मालिक हो, लेकिन शांति चाहते हो तो माल नहीं, मालकियत छोड़ दो, कल्याण हो जाएगा. तुम्हाला एकदमच घर गृहस्थीचा त्याग करता येत नसेल, संन्यास धारण करता येत नसेल, घरातच राहून जर तुम्हाला आपलं जीवन यापन करायचं आहे तर राहावा. पण घरात राहत असताना तुमच्याकडे जितकी काही संपदा आहे त्या सगळ्यावरती सतत मालकी हक्क सांगत हे माझं आहे, हे माझंच असणार आहे, अशा प्रकारची मूर्छा ठेवण्यापेक्षा एक जबाबदारी म्हणून ती आपल्याकडे ठेवून घेऊया, परंतु त्याच्या प्रती मूर्छा ठेवायला नको. बघा, बँका असतात, बँका, वित्तकोश काय असतात? आपण इंग्रजीमध्ये बँक म्हणतो, त्याला आपल्या मराठी भाषेत काय म्हणायचं? वित्तकोश. मराठीत म्हणू शकता, संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये, अनेक भाषांमध्ये म्हणता येतं. तर त्या वित्तकोशामध्ये जो कोषाध्यक्ष असतो किंवा कोषपाल असतो, ज्याला आपण काय म्हणतो? कॅशियर. कोण असतो? कॅशियर आहे. तो कॅशियर प्रत्येक दिवशी त्याची भूमिका निभावत असताना रोजच्या रोज लाखो रुपये मोजतो. काय करतो? दिवसाला, आता त्या बँकेचं, त्या वित्तकोशाचं स्वरूप किती आवाका, किती लहान मोठा आहे त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन होत असते. पैसे पाठवणे, घेणे वगैरे, जमा करणे किंवा दुसऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवणे. रोजच्या रोज तो कॅशियर लाखो करोडो रुपयांचं ट्रान्झॅक्शन करत असतो, लाखो करोडो रुपये मोजत असतो. त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्याच ताब्यात सकाळी बँक खोलल्यापासून बंद करूपर्यंत असतो. दिवसभर तो चिंतेत असतो. का? हे माझे पैसे आहेत, कुठं जाऊ नये ही चिंता नसते. ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला कुठं धक्का लागू नये याची चिंता तो वाहत असतो. पण ज्या वेळेला बँक संपते, बंद होते, कुलप घालून सगळे बाहेर पडतात, तो निवांत घरी जाऊन झोपलेला असतो. रात्री बँकेवर दरोडा पडला काय, डाका पडला काय, इन्कम टॅक्स ऑफिसर आले काय, ईडी आली काय, CBI आली काय, आणि कोण आले काय, त्याला काहीही चिंता. का? तर ती माझी फक्त जबाबदारी आहे, मालकी हक्क नाही. काय आहे? आचार्य सुद्धा तसेच असतात. हा संघ म्हणजे माझा मालकी हक्क आहे असं ते समजत नाहीत. शिष्य समजतात की हे आमचे स्वामी आहेत, पण आचार्य समजतात हे माझे दास नाही आहेत, ही माझी मालमत्ता नाही आहेत, हे माझे साधर्म्य आहेत. जसा मी त्या पवित्र ध्येयाच्या दिशेनं चाललोय तसंच हे सुद्धा त्या दिशेनं जाण्यासाठी आलेले आहेत. मी फक्त परंपरेनं त्यांना एक मार्गदर्शन दिलेलं आहे, अवलंबन, आलंबन, आधार दिलेला आहे, पण वास्तविक ही सगळी जिनेंद्र देवांची संपत्ती आहे. मी फक्त त्याचा जबाबदार व्यक्ती आहे. हे माझं कर्तव्य आहे. काय आहे माझं? कर्तव्य. कर्तव्य म्हणून मी ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे, मालकी हक्क म्हणून, स्वामित्व भाव म्हणून नव्हे. ही फक्त कर्तव्याची भूमिका आहे. मी सुद्धा त्याच दिशेला चाललोय, हे सुद्धा तिकडच जाऊ इच्छितात. सगळे एकमेका सहाय्य करू. या पद्धतीनं आपण परस्परोपग्रहो जीवानाम या पद्धतीनं सगळे मिळून वाटचाल करूया. अशा प्रकारची उदार भावना ठेवून आचार्य ती भूमिका कर्तव्य म्हणून निभावत असतात. इसलिए माल नहीं, मालकियत छोड़ दो, कल्याण हो जाएगा. सोडता का? मग सोडायचं की? सोडतो नव्हे. बघा, साध्या साध्या गोष्टी असतात, पण संसारी प्राणी त्याच्यामध्ये अडकून पडतात, मोहित होतात. पण जे महान लोक असतात त्यांना कोणत्याही वैभव ऐश्वर्यानं भूल घातली जाऊ शकत, भुलवलं जाऊ शकत नाही. त्यांची योग्यता, त्यांचं उपादानच तेवढं सशक्त असतं. आणि शेवटी ते विचारक तिसरी गोष्ट सांगतात, जन्म लिया है तो मरना अटल है. काय म्हणतात?
जन्म लिया है तो मरना अटल है, इसलिए मरना मृत्यू नहीं, मृत्यू का भय छोड़ दो, कल्याण हो जाएगा. ज्यानं जन्म घेतलाय त्याचं मरण अटळ आहे. हा, तद्भव मोक्षगामी जीव असेल तर त्याचं मरण नाही, निर्वाण होणार. पण तसे जीव फार थोडे असतात. पण इतर सगळे जीव ज्यांनी जन्म घेतला यांचं मरण निश्चित आहे. तर जन्माला आल्यानंतर जर मरण होणार आहे, अंतिम सत्य असेल, कटू सत्य असेल तर मरणारच आहे. तर त्या मरणाची भीती सोडून त्या मरणाबद्दल आपण अत्यंत शांत चित्तानं त्याला धैर्यानं सामोरे जाऊया. भगवती आराधना, मरण कंडिका, आचार सार, मूलाचार, रत्नकर्ण श्रावकाचार, पुरुषार्थ सिद्ध्योपाय इत्यादी चरणानुयोगाच्या महान सगळ्या ग्रंथराजांमध्ये, परमागमांमध्ये सल्लेखने संबंधी अत्यंत सुंदर वर्णन केलं आचार्याने. आणि त्यामध्ये ते म्हणतात, तुम्ही घाबरलात तरी मरण तुम्हाला येणारच आहे, आणि धाडसानं त्याला सामोरं गेलात तरी सुद्धा ते येणारच आहे. म्हणून काल सांगितलं होतं, रडत रडत मरण्यापेक्षा लढत लढत मरायचं, आणि बाबळीच्या लाकडासारखं कुजत कुजत मरण्यापेक्षा चंदनाच्या लाकडासारखं झिजत झिजत मरायचं. कारण त्या मरणाचा सुगंध दरवळत राहिला पाहिजे. चारित्र्य चक्रवर्ती निघून गेले, पण आज सुद्धा त्यांच्या समाधीची प्रेरणा आपण घेतो. अनेक साधक होऊन गेले ज्यांच्या सल्लेखनेनं प्रेरित होऊन अनेक घाबरट जीव सुद्धा साहसी होऊन मृत्यूला आव्हान देऊ शकतात, देऊ लागतात. महाराज, मग आज ही चर्चा का करायला लागलाय तुम्ही? आम्ही अजून घट्ट मोठा आहे, अजून आम्हाला नातवंडांचं पंतूचं सगळं लग्न करायचं आहे, सगळं बघायचं, आणि हे मरणाचंच का सांगायला लागलाय? ही कोणाची वैयक्तिक चर्चा नाही आहे. आज सकाळी 10 तासापर्यंत 9 तासापर्यंत जे आमच्यामध्ये होते, आमच्या सोबत इथंच होते, ती व्यक्ती किती सहजपणाने त्या दिशेनं वाटचाल करते, त्या व्यक्तित्वाच्या त्या महान गौरवगाथेचा आज उल्लेख चालू आहे. आणि तो उल्लेख कशासाठी? त्यांचा गौरव करणं हा एकमात्र उद्देश नाही आहे, दुसरा उद्देश आहे, त्यांच्या गौरवाच्या निमित्तानं आम्ही पुण्यसंचित करून त्यांच्या आदर्शावरती चालून आमचाही शेवट तसा झाला पाहिजे. इतकी सहजता. मूक माटी महाकाव्यामध्ये महाकवी आचार्य विद्यासागरजी महाराज म्हणतात, सल्लेखनीची व्याख्या करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा एक सल्लेखनीचं प्रकरण आलं. आणि त्यावेळी सल्लेखनीची व्याख्या सांगताना काव्यामध्ये सिद्धांत मांडणे फार अवघड गोष्ट. तर त्या महाकवीला प्रश्न विचारण्यात येतो की सल्लेखना म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं, मिटती काया में और मिलती माया में म्लान मुखी और मुदित मुखी नहीं होना ही सही अर्थों में सल्लेखना है बेटा. म्हणजे काय हो? मिटती काया में, काया म्हणजे शरीर. आईच्या गर्भात आल्यापासून मी गर्भात आलोय, मी जन्म घेणार आहे, मी असा होणार आहे, तसा होणार आहे, हे काहीही कळत नसतानापासून हा देह धारण केला, जन्म घेतला, लहानाचे मोठे झालो, देहालाच जीव समजून त्याच्याच साठी जीवनभर झटत राहिलो. असा देह की ज्याच्या प्रती हा जीव विपर्यास करून घेतो, विपरीत मिथ्यात्व धारण करतो, अज्ञानानं देहाला जीव, जीवाला देह मानून घेतो, अशा त्या देहाची ज्यावेळेला सांगता होते, हा देह ज्यावेळेला सुटणार असतो त्यावेळेला मलिनमुखी म्लानमुखी व्हायचं नाही. आता हे सगळं सोडून जायचं आहे. हे सगळे शिष्य, हे सगळा गोतावळा, हे सगळी नातवंड पंतवंड, हे सगळं घरदार शेतीवाडी, हे सगळं आता मला सोडावं लागणार आहे. अशा प्रकारे हे सगळं सुटणार आहे, त्याच्याबद्दल म्लानमुखी व्हायचं नाही. मिटती काया में म्लान मुखी नहीं होना और मिलती माया में मुदित मुखी नहीं होना. सल्लेखना धारण करून अनुव्रत किंवा महाव्रत पूर्वक जे जीव सल्लेखना धारण करतात, समाधी साधतात, ते नियमानं देवगतीचे पात्र बनतात, स्वर्गीय जीवनाचे स्वामी बनतात. तर आचार्य सांगतात, स्वर्गात गेल्यानंतर तिथं जे उपलब्ध होणारं पुण्योदयानं मिळणारं जे वैभव ऐश्वर्य अभ्युदय आहे, ते आता मला मिळणार आहे म्हणून हरकून पण जायचं नाही. बरं झालं, आता हे एकदा सुटलं म्हणजे तिथं जाऊन निवांत राहायला येतंय, सगळं मौज मजा आहे, असं ते मिळणार आहे म्हणून हरकायचं पण नाही, आणि हे आता सगळं सोडून जायला लागणार म्हणून विवळायचं पण नाही.
समता भाव धारण करून जीवन आणि मरणाच्या दोन्ही प्रसंगांमध्ये आपल्या साध्याच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणं हीच खऱ्या अर्थानं संलेखन आहे. ज्याच्यामध्ये काय संलेखना आणि कशा आहे संलेखना या माध्यमातून त्या संलेखनेचं अनुष्ठान करता येतं. अनेक लोकांनी ते आजपर्यंत केलेलं आहे. भविष्यातही हे सगळं अनेक लोक करत राहतील. आपण त्यामध्ये यायचं का कशात यायचं ते आपण ठरवायचं. कशात यायचं आहे? बरं, तुम्हाला बसवून नेलं पाहिजे का झोपवून नेलं पाहिजे? महाराज काय हे कसं कसं जायचा बेत आहे? फसवून? हा, पालखीत ताईच्या बसवून जाणे म्हणजे समाधी मरण झाल्यानंतर अंत्यसंस्काराला नेत असताना बसवून पद्मासनामध्ये वगैरे बसवून नेतात. वास्तविक संलेखनाचा आणि बसवून नेणे झोपवून नेणे या गोष्टीचा परमार्थाने काही संबंध नाही आहे. पण एक उदाहरण देण्यासाठी हे सांगितलं. तर आपण सर्वांनीच आनंदमयी जीवन जगायचं, पण मृत्यूच्या प्रसंगी सुद्धा धैर्य न गमावता, स्थैर्य न गमावता, शांत चित्तानं तत्वार्थाचं वस्तुस्वरूपाचं अधिष्ठान पाठीशी घेऊन संपूर्ण मोह जंजाळापासून विरक्त होऊन सम्यक दर्शन ज्ञान चारित्राने सुशोभित होऊन आपल्या जीवनाची सांगता करायची. मृत्यू निश्चित आहे. मी तर मरणार आहे बघा. तुम्ही? काल पण विचारलं होतं तुम्हाला. माझं तर मरण निश्चित आहे. तुमचं? महाराज कालच सांगितले तुम्हाला. भोशामध्ये अनेक गोष्टींच्या आयात निर्यात होऊ शकते, पण मृत्यूचा सुद्धा घास नाही तर पाय ठेवायचं शक्य आहे? हे शक्य आहे? नाही. जन्माला आलाय तो मरणारच, पण कसं मरायचं? वीर मरणानं मरायचं, समाधी मरणानं मरायचं. अत्यंत आनंदानं उत्साहानं मृत्यूला मातम बनवण्याऐवजी मृत्यूला सुद्धा महोत्सव बनवून इतरांना प्रेरित करून जायचं की बाबांनो असं मेलं पाहिजे. जगलं कसं पाहिजे हे बरेच जण सांगतात, पण मेलं कसं पाहिजे हे जैन दर्शन शिकवतो आम्हाला. त्याच्यासाठी तितक्याच समर्पणानं आपण वाटचाल केली पाहिजे. वेळ भरपूर झालेली आहे. एकच प्रसंग आज पुन्हा एकदा भोशामध्ये सांगतोय. पुन्हा एकदा म्हणजे महाराज 3 फेब्रुवारी 2025 रोजी पण इथंच बसून मी तो प्रसंग सांगितला होता. सांगितला होता काय? होय म्हणालेत बघा. कुठला? बरेच प्रसंग सांगितले होते. 4 तारखेला सवाल झाले होते फेब्रुवारीच्या. 3 तारखेला दुपारी 1:45 वाजता आम्ही कौलापुरात नाही तर पोहोचलो होतो. सोनी ते भोशे नवीन डांबरी रस्ता, डांबर असं उकळत होतं. नवीन टाकलेली जी चाळ होती ती अशी उभी होती त्या चांबार मोळ्यासारखी. पण उकळत्या डांबराच्या डोक्यावर सुद्धा पावलं ठेवून आमच्या सोबतचे महाराज आपल्या वयाचे तमाण न बाळगता इथंपर्यंत आले होते. तर त्या दिवशी आपल्या इथं बहुतेक कल्याण मंदिर विधान होतं. बरोबर काय? अवघडायला नको म्हणून तर हलवा माना जरा. आणि मग ते विधान जवळजवळ संपत यायला मग ती बाबा बर का गटबित्तू. त्या दिवशी एक प्रसंग सांगितला होता की समर्पण काय असतं. जेव्हा मी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तो प्रसंग वाचला. रचना बिष्ट रावत नावाच्या एक लेखिका आहेत. त्यांचे वडील सैनिक अधिकारी, त्यांचे भाऊ सैनिक अधिकारी, त्यांचे मिस्टर, त्यांचे पतीसुद्धा सैनिक अधिकारीच. आणि त्यांनी 1965च्या भारत पाकिस्तान युद्धावरती एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये तो प्रसंग मी ज्यावेळेला सुरुवातीला पहिल्यांदा वाचलो, पुन्हा पुन्हा वाचलो, मनाचं समाधान होईना म्हणून पुन्हा पुन्हा वाचलो. आणि ते वाचत असताना किती वेळा डोळे वाहिले त्याला काय हिशोबच नाही. 1965चं युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये चालू होतं. समर्पण काय असतं? आपण द्रोणाचार्यांच्या प्रती एकलव्याचं समर्पण किती होतं हे उदाहरण देतो. त्याच तोडीचा प्रसंग आज मी त्या पुस्तकातला तुमच्या समोर मांडतोय. 1965 एवढा प्रसंग सांगून थांबतोय. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये अनेक सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडले होते.
छातीची ढाल आणि डोळ्याची मशाल करून ते वीर योद्धे त्या सीमारेषेवरती परिचित आणि अपरिचित सर्वच देशवासियांच्यासाठी त्या ठिकाणी उभे होते. आमचा भारतीय सैनिक म्हणतो, सांगा आमच्या देशवासियांना, ऐका लागला, भारतीय सैनिक म्हणतो की सांगा आमच्या देशवासियांना की त्यांच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे. म्हणजे काय हो, देशातल्या प्रत्येकाला उद्याचा दिवस पाहता यावा म्हणून आम्ही आमचा आजचा दिवस सुद्धा मृत्यूच्या तोफेच्या तोंडी बांधलेला आहे. हे त्या सैनिकांचं बलिदान आहे. परवाच एक देशभक्तीपर गीत मला महिनाभरापूर्वी कोणीतरी ऐकवलं. फार सुंदर पंक्ती त्याच्यामध्ये, कंठ दाटून येण्यासारख्या, डोळे वाहण्यासारख्या पंक्ती ऐकवल्या. त्याच्यामध्ये लिहितात लेखक, गीतकार, दर्द खत्म होते ही नहीं, ये दर्द कभी जाते ही नहीं, वनवास खत्म होते ही नहीं. ऐका लागलं, ये दर्द कभी जाते ही नहीं, वनवास खत्म होते ही नहीं, चौखट पे दिए जलते ही रहे, कुछ राम कभी लौटे ही नहीं. दशरथ आणि कौशल्येचा राम 14 वर्षांनी का होईना परत आला, पण काही मातापित्यांचे राम या देशासाठी सरहद्दीवरती गेले, सीमारेषेवरती गेले, ते परत कधी परतून आलेच नाहीत. पण ते आपल्या मरणावरती हसणारे होते. मरणाला बघून रडणारे नव्हे, घाबरणारे नव्हे, मरणाला सुद्धा हसत हसत ललकारणारे ते राम होते. ये दर्द कभी जाते ही नहीं, वनवास खत्म होते ही नहीं, चौखट पे दिए जलते ही रहे, कुछ राम कभी लौटे ही नहीं. आणि मग भारत पाकिस्तानचं ते युद्ध चालू असताना आपण ज्याला मराठीमध्ये रणगाडा म्हणतो ना, त्याला सैन्य भाषेमध्ये, मिलिटरीच्या सैन्य दलाच्या भाषेमध्ये टँक म्हटलं जातं, टँक. आणि त्या टँकच्या तुकडीला, रणगाड्याच्या तुकडीला त्यांनी स्क्वॉड्रन म्हणतात, टँक रेजिमेंट. काय म्हटलं जातं? टँक रेजिमेंट. आणि त्याच्या तुकडीला स्क्वॉड्रन सुद्धा म्हटलं जातं. आणि त्या विशिष्ट तुकडीच्या लीडरला स्क्वॉड्रन लीडर म्हटलं जातं मिलिटरीच्या भाषेमध्ये. आणि एका स्क्वॉड्रनमध्ये, एका तुकडीमध्ये स्क्वॉड्रन लीडर भूपिंदर सिंह म्हणून सैन्य अधिकारी होते, शीख सैन्य अधिकारी. सांगितलं होतं काय? पुढं काय झालं सांगा मग. आणि पाकिस्तानच्या टँक रेजिमेंट बरोबर भारतीय टँक रेजिमेंटचं रणगाड्यांचं युद्ध चालू असताना पाकिस्तानच्या एका टँकनं, एका रणगाड्यानं भारतीय रणगाड्यावरती एक मिसाईल, एक क्षेपणास्त्र डागलं. आणि त्याच्यामध्ये भूपिंदर सिंह ज्या रणगाड्यामध्ये बसले होते, टँकमध्ये बसले होते, ते स्वतः त्या टँकचा ड्रायव्हर आणि गनर म्हणजे त्याच्यामध्ये मिसाईल भरून फायर करणारा, असे 3 जण होते. पण पाकिस्तानच्या अटॅकमध्ये त्या रणगाड्याला आग लागली. आग लागल्यानंतर त्या टँकमधले ड्रायव्हर जागच्या जागी मृत्युमुखी पडले. आणि जे गनर होते आणि स्क्वॉड्रन लीडर भूपिंदर सिंह स्वतः त्या अधिकारी जळून होरपळून एकदम त्यांच्या शरीरावरती त्वचा, चमडं नावाची चीज राहिली नाही. कसं तरी त्यांना वाचवलं आणि त्या टँकमधनं काढून त्यांना श्रीनगरच्या आर्मीच्या बेस कॅम्पमध्ये, म्हणजे हॉस्पिटलमध्ये, त्यांना सैन्याच्या दवाखान्यामध्ये घेऊन आले. आणि ते दवाखान्यामध्ये भरती असताना त्यावेळचे भारताचे प्रधानमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कोण होते? मोदी नव्हते तेव्हा महाराज, एवढंच सांगतो. कोण होते ते काय माहीत नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान, लाल बहादूर शास्त्री. राजकारणामध्ये असून सुद्धा संन्याशाप्रमाणे ज्यांचं जीवन होतं, असे लाल बहादूर शास्त्रीजी त्यावेळेला भारताचं नेतृत्व करत होते, भारताचे प्रधानमंत्री होते. आणि जेव्हा युद्ध चालू होतं त्या दरम्यान प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री जखमी झालेल्या, रक्तबंबाळ झालेल्या, घायाळ झालेल्या त्या वीर योद्ध्यांना, भारत मातेच्या त्या शूरवीर सैनिकांना भेटण्यासाठी, त्यांना धैर्य देण्यासाठी त्या ठिकाणी जातात. आणि एक एक सैनिकाला पाहत 2-2 शब्द बोलत त्यांच्याशी हितगुज साधत ते पुढे जात असतात. त्या सैनिकांची रक्तबंबाळ जखमी अवस्था बघून शास्त्रीजींचं मन सुद्धा रक्तबंबाळ झालं होतं, कंठ दाटून येत होता. पण माझ्या डोळ्यातनं अश्रू उघळले तर ह्यांच्या धैर्याचा बांध फुटेल म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं होतं. मोठ्या लोकांचं असंच असतं. त्यांच्या अंतरंगामध्ये दुःखाचा लावा रस उकळत असला तरी तो त्यांना बाहेर दाखवता येत नाही. आणि मग शास्त्रीजी धैर्यानं एक एक सैनिकांना विचारत पुढं जात होते. जाता जाता ज्या वेळेला भूपिंदर सिंह यांच्याजवळ ते पोहोचले,
शास्त्रीजींनी त्यांना पाहिलं तर शास्त्रीजींनी घट्ट डोळे मिटून घेतले, कारण चमडं नावाची वस्तू त्या योद्ध्याच्या शरीरावरती वाचली नव्हती. आज आपलं चमडं चमकवण्यासाठी कितीतरी लोक मूक पशूंची हत्या करून तयार झालेली सौंदर्य प्रसाधनं वापरतात. पण तो एका वीर मातेचा वीरपुत्र भूपिंदर सिंह आमच्या देशाचं चमडं नव्हे, आमच्या देशाची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचं चमडं सुद्धा होरपळून घेतला होता आणि मांसाचा गोळा बनून त्या बेडवरती पडला होता. शास्त्रीजींनी त्यांना पाहिलं. आत उमाळे दाटून येत होते, कंठ गदगदत होता, डोळे सारखं भरत होते, पण त्यांनी सावरलं होतं स्वतःला. आणि बोलता बोलता शास्त्रीजींनी भूपिंदर सिंहना विचारलं, कसे आहात? कशा आहात ते दिसतंयच, तरी पण एक औपचारिकता होती. देशाचा प्रतिनिधी म्हणून विचारणं कर्तव्य होतं. शास्त्रीजी विचारतात, कसे आहात? आपण असतो तर तुम्हाला जर नेतृत्व जमतच नव्हतं तर आम्हाला मरणाच्या दाढीला दिला कशाला म्हणून प्रश्न विचारला असता. पण भूपिंदर सिंह सांगतात, सर मी ठीक आहे. काय म्हणतात? एक साधा काटा टोचला, जरा काय लागलं तर आपण दिवसभर कणत राहतो. भूपिंदर सिंह म्हणतात, सर मी ठीक. आणखीन 2 वाक्य 2 शब्द बोलत राहिले आणि त्या संवादादरम्यान भूपिंदर सिंह यांच्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. त्यावेळेला लाल बहादूर शास्त्रीजींनी विचारलं, अरे रणभूमीमध्ये शार्दुलाप्रमाणे लढणारे भारत मातेचे तुम्ही वीर सुपुत्र, आणि आता डोळ्यातून तुमच्या अश्रू कशासाठी? अश्रू काय घराकडची आठवण येत आहे का? वेदना सोसत नाही आहेत म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी यायला लागलं? एवढं ऐकल्याबरोबर त्या योद्ध्याचे डोळ्यातले अश्रू जिथल्या तिथं गायब झाले आणि त्यांना शास्त्रीजींनी पुन्हा विचारलं, का अश्रू का? त्यावेळेला भूपिंदर सिंह म्हणतात, सर ऐका लागला? भूपिंदर सिंह म्हणतात, सर घराकडची आठवण येण्यासारखा मोह मी ठेवला नाही, कारण युद्धभूमीत येतानाच घरावरती तुळशीपत्र ठेवून मी आलोय. वेदनांची तमा बाळगायचीच असती तर मी सैनिकाचा वेश ही वर्दी अंगावर धारण केलीच नसती. मग शास्त्रीजी पुन्हा विचारतात, जर असंच आहे तर मग डोळ्यात पाणी का? ऐका लागला? एवढा उशीरचा ऐकला नसला तर आता किमान एवढं एक वाक्य ऐका. जर खरोखरच तुम्हाला घराकडची काळजी नाही आहे, आठवण नाही आणि वेदनांची तमा नाही आहे, मग डोळ्यात पाणी का? शास्त्रीजी जेव्हा विचारतात त्यावेळेला भूपिंदर सिंह सांगतात, सर घराकडच्या आठवणीनं आणि शरीराच्या वेदनेनं माझ्या डोळ्यात पाणी नाही आहे, पण माझ्या देशाचे पंतप्रधान माझ्याजवळ येऊन उभा राहिलेत, पण मी त्यांना उभारून सॅल्यूट करू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कशासाठी पाणी आलं? माझ्या देशाचं सर्वोच्च प्रतिनिधित्व, माझ्या देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी उभारलेले असून सुद्धा उभा राहून त्यांना सॅल्यूट मारण्याची स्थितीमध्ये मी राहिलो नाही आहे, मी असा पराधीन होऊन पडलोय म्हणताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय समर्पण! देशाप्रती, राज्य आणि राजाप्रती स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे निष्ठेचं जिवंत ज्वलंत उदाहरण. अशी अगणित उदाहरणं भारतीय सैन्यामध्ये भरलेली आहेत, शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये भरलेली आहेत, चंद्रगुप्त मौर्य, चामुंडराय आदी महापुरुषांच्या जीवनचरित्रामध्ये भरलेली आहेत. आपण तिकडं पाहूया आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सगळ्या जगापासून निर्मोही झालेल्या निर्ग्रंथ दिगंबर जैन मुनींच्या जीवनचरित्रामध्ये तर असे असंख्य प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये श्रद्धा, समर्पण आणि साधना यांची सुगंध संपूर्ण विश्वामध्ये दरवळावी अशा प्रकारची अलौकिक दिव्य भव्य अशी त्यांची जीवनं. तर यातून आपण प्रेरणा घेऊया, आपल्या जीवनाला पुढं स्वर्णिम दिशेनं, उन्नत दिशेनं घेऊन जाण्यासाठी आणि शाश्वत साध्याच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी प्रेरित होऊया, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की, पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागरजी मुनी महाराज की, अहिंसा परमो धर्म की.